विसोबा चाटी समोरून घोड्यावरून आले, लगाम खेचले, रिकिबीत पाय अटकावला, खाली उतरले, 10-12 पावलं ज्ञानाच्या दिशेने आले, थांबले आणि आवाज दिला, ए कार्ट्या थांब. थांबला ज्ञान आपला. विचारलं कुणाचाच रे तू? सांगितलं काका मी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचा. कुठं गेला होतास? काका इंद्रायणीकडं. कशाला गेला होतास? काका स्नानाला. आणि त्याच वेळेस संतापला बोलता झाला, लाज बरी नाही वाटली रे कार्ट्या तुला? तुझ्या आई बापन आळंदी बाटवली, तू आता इंद्रायणी बाटवायचा राहिला का रे कार्ट्या? पुन्हा जर एकदा या इंद्रायणीच्या तटावर दिसशील तर याद राख, तंगडे तोडून हातात देईल कार्ट्या तुझ्या. लक्षात आलं का तुझ्या? काय सांगितलं? पुन्हा जर या इंद्रायणीच्या तीरावर दिसशील तर तंगडा तोडून हातात देईन तुझ्या. थांबला ज्ञाना, वरतून बघितलं, हात जोडले आणि हात जोडून म्हणाला, काका आता पुन्हा कधी 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 म्हणून मी आता इंद्रायणीकडे येणार नाही, कधी येणार नाही. राग आला, संतापला, खाली वाकला, खाली पडलेला दगड घेतला आणि ज्ञानाच्या दिशेनं जोऱ्यात फेकून मारला. कोच पडली आणि गळगळ 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 रक्त ओघळलं. आपल्या ज्ञानाचा आज फार रक्त व्हायला गेलं. कथा असो, कीर्तन असो, व्याख्यान असो, सत्संग असो, आपल्या लेकरांना कथा, कीर्तन, व्याख्यान, सत्संगाला घेऊन येत चला. सध्या आम्ही एक दबाडका उठवला आनंद बाबा, एकच दबाडका. काय? मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली. खरंच मुलं बिघडली का हो? मुलं जर बिघडली असती तर बघा नाही, छोटे छोटे मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आले असते का? मुलं जर बिघडली असती तर आता हे बघा ना, हे मुलगा माळकरी दिसतंय, त्याच्या डोक्याला भगवंता इथं गंध आहे. मुलं बिघडली असती तर मुलं कीर्तनाला आली असती का? कशावरून म्हणता मुलं बिघडली? लहान तोंडी मोठा घास घेतो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो, मायबापांनो मुलं नाही बिघडली, मुलावर संस्कार करणारी आईबाप कुठं तरी भरकटली, म्हणून म्हणावं लागतं मुलं बिघडली, मुलं बिघडली. आमचं कसं झालं? मम्मी रम्मी खेळायला लागली आणि पप्पा पबजी खेळायला लागला. मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप आणि त्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हाला कळायला तयार नाही. आमची तरुण पिढी पागल झाली, पागल, नको त्या गोष्टी करायला लागली. याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली. किती गोड शब्द आहे बरं, आई किती गोड शब्द आहे. धर्माला ग्लानी आली आहे, धर्म संकटात सापडला आहे. कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. महाराज लेकरांना कधीतरी जवळ घ्या, लेकरांना कधीतरी जवळ घ्या, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा आपल्या लेकराला. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत, ग्रंथ, भगवंत कळतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती, करोडपती अजिबात होणार नाही. नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जन्मालो त्याचे, मी जन्माला का आलो, त्या मागचं कारण काय, आलेल्या कारणाचा लागलेला शोध. आणि नुसता शोध नाही लागला मायबापांनो, तर ते कारण सिद्धीच गेलं. हे ज्या वेळेस तुकोबारायांना कळालं त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, आजी फळ झाले साचे. साचे म्हणजे खरं. आज त्या गोष्टीचं फळ खरं झालं. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही सांभाळिले संती म्हणजे काय हो? आता महाराज तुम्ही कीर्तनाला या ठिकाणी आलात, कीर्तनाला यायला लागलात आणि तुमचा नातू तुमच्या मागे लागला. मग तुम्ही शेजारच्यांना काय म्हणावं? वैजापुरून दुशी महाराज आलेले आहेत, मी त्यांच्या कीर्तनाला जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही आमच्या लेकराला सांभाळा. म्हणजे अशा पद्धतीनं सांभाळ केला का? नाही. सांभाळ केला, पण कशा पद्धतीनं सांभाळ केला? कशापासून? पापापासून सांभाळ केला, तापापासून सांभाळ केला, विकारांपासून सांभाळ केला, मायेपासून सांभाळ केला, भय, भीती, अज्ञान, अंधकारापासून सांभाळ केला. परिणाम भय निरसली खंती. खंती म्हणजे भीती. आता आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची भीती राहिली नाही. कुठल्याच प्रकारची म्हणजे कोणत्या प्रकारची हो? अहो जन्म मरणाच्या पलीकडची भीती आता आमच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं जीवनाला कृतार्थ भाव मिळाला. कृतकृत्य झालो का, इच्छा केली ते पावलो. माणसाच्या जीवनाला कृतार्थ भाव केव्हा लाभत असतो? थोडासा घेऊन द्या, थोडासा घेऊन द्या. माणसाच्या जीवनाला कृतार्थ भाव केव्हा लाभत असतो? ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे विकार बाजूला होतात, हे विकार गळून जातात. एकदा की हे विकार बाजूला झाले, एकदा की हे विकार गळून गेले की मग खऱ्या अर्थानं माणसाच्या जीवनाला कृतार्थ भाव लाभत असतो. आणि एकदा की जीवनाला कृतार्थ भाव लाभला की
की मग काल सुद्धा त्याचं काही करू शकत नाही. कोणता काळ? घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. कोणता काळ? जगा काळ खाई, आम्ही माथा दिला पाय. तो काळ, त्या काळाचंही भय भीती राहिली नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती, परिणाम भय निरसली खंती. झाला भंगाचा साधा सरळ सोपा भावार्थ. मला एकदा एकाने प्रश्न निर्माण केला, महाराज तुमचे खूप कीर्तन आम्ही ऐकले. कुठलाही कीर्तन असो, दशक्रियाचा असो, उत्तर कार्याचा असो, वर्षश्राद्धाचा असो, सप्ताहाचा असो, नाही तर शिवजयंतीचं कीर्तन असो, कुठल्याही कीर्तनाच्या सुरुवातीला तुम्ही छत्रपती शिवरायांचं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचं नाव घेऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्रिवार मानाचा मुजरा करतात. आम्हाला सांगा, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज काय देव होते का? त्यांना मी एकच सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज जर अखंड हिंदुस्थानच्या मातीत जन्माला आलेच नसते, छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानच्या मातीत जन्माला आलेच नसते, तर नसती झाली कथा, नसते झाले कीर्तन, आणि नसते उभे राहिले अखंड हरिनाम सप्ताह. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून, वैजापूर तालुक्यातून डॉक्टर प्रवीण महाराज दुशिंग पाटील आज तुमच्या समोर कीर्तनाला उभे राहिलेच नसते. महाराज, भक्ती आणि शक्तीचा संगम या मातीत झाला, म्हणून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय या मातीत जिवंत राहिला. महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर या मातीत जन्माला आलेच नसते, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या मातीत जन्माला आलेच नसते, तर बाटल्या असत्या आमच्या या बहिणी, नसतं दिसला कुंकू कपाळी, नसते दिसली अंगणात तुळस, आणि नसते दिसला देवळावर कळस. माझे राजे देव नव्हते, पण ज्यांच्यामुळे देवळा देव आहे, त्या देवाचं नाव म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. खर तर रामायण हे नंदादीपासारखं आहे, महाभारत हे विजयासारखं आहे, आणि शिवभारत हे वादळासारखं आहे. माणसाने कसं जगावं हे तुम्हाला रामायण शिकवतं, माणसाने कसं मरावं हे तुम्हाला श्रीमद भागवत शिकवतं, पण राष्ट्रासाठी माणसाने कसं जगावं हे छत्रपती शिवरायांचं चरित्र शिकवतं, आणि राष्ट्रासाठी धर्मासाठी कसं मरावं हे तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचं चरित्र शिकवतं. आणि म्हणून थंड पडलेल्या रक्ताला बंड करून उठण्यासाठी महाराज, आज तुमच्या तरुण तडफदार मर्द मावळ्यांना गरज आहे ती तुमच्या चरित्र कथेची. माझ्या राजांचं चरित्र ऐकत असताना अंगावर शहारे निर्माण झाले, तर टाळी ही वाजवायची, तर टाळी अशी वाजवायची की टाळ्यांचा कडकडाट स्वर्गात गेला पाहिजे, आणि तिथून माझे राजा म्हटले पाहिजे. बघा रे बघा, तानाजी, बाजी, यसाजी, आप्पाजी, चिमणाजी, कर्तोजी, भीमाजी, भैरोजी, बघा 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या मातीत माझे मावळे आजही जिवंतच आहे, आजही जिवंतच आहे. लहान तोंडी मोठा घास घेतो. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो. या धर्म मंडपात जेवढे जेवढे जिवंत आहेत फक्त त्यांनीच टाळी वाजवा. माझं बोलणं लक्षात येऊ लागलं का? तुमच्या भाषा शैली कळू लागली का? तुम्हाला बोलणं कळतं का? तुम्हाला आजी, तुम्हाला माझं बोलणं कळतं? मराठी कळते का तुम्हाला? का हिंदीत कीर्तन करू? कोण म्हणलं इंग्लिश मध्ये करा? बोलणं कळतं का तुम्हाला? हो की नाही मला सांगा ना. कळतं ना? एकदा काय झालं, एक बाई दुसऱ्या बाईकडे गेली. तिला म्हणे अग 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 काय ऐकलं का? ती म्हणे काय ग? अगं म्हणे अध्यक्षाची बायको कोमात गेली ना. ते म्हणे ए बाय, मोठे लोक ते कुठं बी जातात. तसं माझं बोलणं तुमच्या लक्षात आलं का? एक जणाला फोन लावला, त्याला म्हणलं हॅलो, कुठं लागला फोन? तो म्हणे कान आला. अहो म्हणलं तसं नाही, कुठून बोलतात तुम्ही? तो म्हणे तोंडातूनच बोलतो ना आम्ही. तसं माझं बोलणं तुमच्या लक्षात आलंय का? मी काय म्हटलं, या धर्म मंडपात जेवढे जेवढे जिवंत आहेत फक्त त्यांनीच टाळी वाजवा. जास्त नाही महाराज, पण अजून सुद्धा 5-50 मेलेलेच आहे. फार मोठं दुर्दैव आहे नंदबाबा, फार मोठं दुर्दैव. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला यावं,
माझ्या राजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करून परदेशी लोकांनी गोरेल्या युद्ध तंत्राचा वापर करत जगावर महासत्ता होण्याचं स्वप्न बघावं आणि त्या महाराजांचं नाव घेतल्यानंतर टाळी वाजवायची सांगावी, फार मोठी शोकांतिका आहे. मी आवर्जून सांगत असतो, माणसाच्या मूलभूत गरजा आहेत 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्याच्या सोबत धर्माचा सुद्धा विचार मात्र नक्कीच करा. कारण ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, धर्म संकटात सापडला जातो, त्या त्यावेळेस अन्न हिसकावून घेतलं जातं, वस्त्र फाडली जातात आणि निवारे जाळले जातात. हे भोगलाय, अनुभवलंय, सोसलंय त्या बांगलादेशामध्ये राहणाऱ्या हिंदूंनी आणि काश्मीरामधल्या त्या पंडितांनी. तीच अवस्था तुमची आमची होऊ नये, तीच अवस्था भारतातल्या हिंदूंची होऊ नये. त्याच्या सोबत लक्षपूर्वक ऐका, अन्न, वस्त्र, निवारा याच्या सोबत धर्माचा सुद्धा विचार मात्र नक्कीच करा, नक्कीच करा. करावो वरती हात आणि द्या मोठ्या प्रेमाने एकदा जय घोष. प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर गणपती बाप्पा विठ्ठल. आणि एवढं होऊन सुद्धा जे झोपलेलेच असल त्यांना खड्ड घेऊन पुरल्याशिवाय पर्याय नाही. कीर्तन थोडं करायचं पण गोड करायचं. तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन करणार नाही, तुमचं बरं होईल असंच कीर्तन या ठिकाणी करून जाणार आहे. अभंग ज्यांचा आहे ते जगद्गुरु आहे, अभंग ज्यांचा आहे ते तुकोबार आहे. अभंग कुणाचा आहे? थोडा इको कमी करा, नॉर्मल रिपीट ठेवा, गोड दिला. अभंग ज्यांचा आहे ते जगद्गुरु आहे, अभंग ज्यांचा आहे ते तुकोबार आहे. बोला, अभंग कुणाचा आहे? कोणीतरी म्हटलं जगद्गुरू, कोणीतरी म्हटलं तुकोबार आहे. बरोबर की नाही? मग एखाद्याला असा प्रश्न निर्माण होईल, महाराज अभंग ज्यांचा आहे ते जगद्गुरु आहे की अभंग ज्यांचा आहे ते तुकोबाराय आहे? सोपं आहे महाराज, जे जगद्गुरु आहे तेच तुकोबाराय आहे, जे तुकोबाराय आहे तेच जगद्गुरु आहे. मग मध्ये बसणाऱ्या जाणकाराला पुन्हा प्रश्न निर्माण होईल, महाराज मग अशा आम जगाच्या पाठीवर नेमकं जगद्गुरु आहे तरी किती आणि कोणते? एखाद्याला हाही प्रश्न निर्माण होईल, महाराज अभंग ज्यांचा आहे ते जगद्गुरु तुकोबाराय, मग ते तुकोबाराय नेमकं आहेत तरी कोण? चला पहिल्या प्रश्नाची उकल करून दुसऱ्या प्रश्नाकडे वाटचाल करू. खरं तर आता सध्या स्वतःच्या नावापुढे जगद्गुरु पदवी लावून घेणारे भरपूर साधू आहे, भरपूर संत आहे, तो भाग थोडासा वेगळा. पण शास्त्रीय दृष्ट्या विचार केला तर आम जगाच्या पाठीवर जगद्गुरु आहेत 3. पहिले जगद्गुरु म्हणाल तर भगवान गोपाल कृष्ण. एखादा सिद्धांत दृष्टांत देत असताना महाराजांनी त्या गोष्टीचा द्यावा पुरावा, आणि जर नसेल महाराजांकडे पुरावा तर का नाही महाराज पुरावा, म्हणजे खड्डा घेऊन नाही. तुम्ही काही विचार नका करू, त्या गोष्टीचा आहे का पुरावा? आहे तुमच्याकडे आहे काय सांगा. मग जगद्गुरु तुकोबाराय कोण या ठिकाणी सांगत होता, ऐका. पहिले जगद्गुरु भगवान गोपाल कृष्ण. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु म्हणाल तर आद्य गुरु शंकराचार्य, आणि तिसरे जगद्गुरु म्हणाल तर तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येत होनी. दुसरा प्रश्न असा होता, अभंग ज्यांचा आहे ते तुकोबाराय, मग ते तुकोबाराय नेमका आहेत तरी कोण? खरं तर जगद्गुरु तुकोबारायांना ओळखत नाही असा एकही मनुष्य या महाराष्ट्राच्या मातीत शोधून सापडणार नाही. काय म्हटलं मी? जगद्गुरु तुकोबारायांना ओळखत नाही असा एकही मनुष्य या महाराष्ट्राच्या मातीत शोधून सापडणार नाही, आणि सापडलाच कोणी एखादा असा तर तो महाराष्ट्रातला असू शकत नाही. थोडस पुढे जाऊन सांगतो कोण तुकोबाराय. खूप गोडे, लक्षपूर्वक ऐका. कोण तुकोबाराय? इंद्रायणीच्या तटावर उठलेलं भक्तीचं वादळ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. मानवतेचा महान नंदादीप म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. ज्ञान भक्ती वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. प्रगल्भवादी बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्तेला न उमगलेलं कोडं म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. या वारकरी संप्रदायाच्या महान वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. या मृत्यू लोकातून सदेह वैकुंठ गमन करणारे एकमेव संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी सगळ्यात पहिली कर्जमाफी करणारे एकमेव श्रीमंत संत म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आणि एवढंच नाही महाराज, ज्यांचं नाव ऐकलं
की यमाना सुद्धा तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ समर्थ धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम तुकाराम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता वा वा वा. गोड समर्पक आणि जसं पाहिजे जिथल्या पाहिजे तिथं फिट पाचर दिली महाराजांनी. गोड प्रमाण दिलं. याच्यासाठी कीर्तनात असावं लागतं. कीर्तनात असून पण उपयोग नाही महाराज, ते आठवावं लागतं. आठवून पण उपयोग नाही, ते तालात यावं लागतं. तालात येऊन उपयोग नाही, ते स्वरात यावं लागतं. आणि सगळ्या गोष्टी असून उपयोग नाही, ते फिट पण बसावं लागतं. हा, कीर्तनाची पाचर म्हणजे प्रमाणे महाराज, जिथल्या तिथं फिट बसलं पाहिजे. एकदा काय झालं, माझ्या चुलत भावाला माझ्यासोबत कीर्तनाला घेऊन गेलो. त्याला म्हटलं, हे बघ मी पूर्वार्ध म्हणाल, तू उत्तरार्ध म्हणायचं. तो म्हणे तुम्ही काही पण काढता म्हणे. मी म्हटलं काही कसं काढायचं, संप्रदायाला धरूनच मी कीर्तन करेल. जसं प्रमाण असेल पूर्वार्ध मी म्हणायचं, उत्तरार्ध तू म्हणायचं. तो म्हणे हरकत नाही, कसं म्हणायचं मला सांगा. मी म्हणन जन्मा आलो त्याचे. तो म्हणे मी काय म्हणायचं. म्हणलं आजी फळ झाले साचे. मी म्हणन धर्माचे पालन. तो म्हणे मी काय म्हणायचं. म्हणलं करणे पाखंड खंडन. तो म्हणे बस बस बस, तुम्ही म्हणायचं प्रवीण, मी म्हणायचं दोषी. म्हणलं फिट बसला कीर्तन. आणि योगायोग कीर्तन सुरू झालं. ते म्हणे टेन्शन घेऊ नका भाऊ, आहे ना तुमचं, तुम्ही काही म्हणा सोबत, बरोबर फिट लावून देतो म्हणे, तुम्ही कोणतंही प्रमाण काढा. मग मी सुरू झालं. मी म्हटलं शिव भोळा चक्रवर्ती. तो म्हणतो तो ही माय मही चुलती, तो ही माय मही चुलती. असं पण फिट नाही बसलं पाहिजे ना. योग्य प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं तुम्ही. तुकाराम तुकाराम नाम घेता, मोकळा करा दादा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कोणता. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 4 पुरुषार्थावर हयातपणे मात केली. परिणाम जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. म्हणण्याचा अधिकार प्राप्त झाला माय बापांनो. खरं तर भगवंताने तुम्हाला मनुष्य जन्म दिला. कशासाठी दिला नंद बाबा. खरं तर मला असं वाटतं गड्या, जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाची निर्मिती तुमच्या आमच्यासाठीच केली असावी. कारण का, माणसाच्या जन्मात येऊनच माणसाचा जन्म सफल होतो ना. आणि माणसांनाच अधिकार आहे जन्म सफल करण्याचा, जन्म सार्थकी लावण्याचा. फार मोठं भाग्य हो महाराज, तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय. खरं तर शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण प्रामुख्यानं 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत. शास्त्र सांगतं दुर्लभत्रयमेवेतेत देवानुग्रहितुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संशय. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे, भाग्य आहे. मनुष्य जन्म मिळालाय. मुमुक्ष अवस्थेच्या दिशेने वाटचाल चालणं करणं दुर्लभ आहे, भाग्य आहे तुमचं आमचं. मुमुक्ष अवस्थेच्या दिशेने वाटचाल चालू आहे. आणि तिसरी गोष्ट दुर्लभ सांगितले, संतांच्या संगतीत जन्म मिळणं. नंद बाबा भाग्य आहे मनुष्य जन्म मिळाला, भाग्य आहे मुमुक्ष अवस्थेच्या दिशेने वाटचाल चालू आहे, भाग्य आहे संतांच्या संगतीत जन्म आहे. पण त्याहून भाग्य म्हणावं लागेल भारतासारख्या पवित्र कुळात पावन देशात तुमचा आमचा जन्म आहे.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेत भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. मला याच्यावरून एक उदाहरण आठवलं बघा. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये असणाऱ्या शिकागोमध्ये धर्म परिषदेला गेले असताना तिथल्या एका तत्वज्ञानं स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामीजी तुम्ही तुमच्या देशाचं तुम्ही तुमच्या संस्कृतीचं खूप गुणगान करता. अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्या देशात आहे आमच्या देशात नाही, तुमच्या संस्कृतीत आहे आमच्या संस्कृतीत नाही? त्यावर स्वामी विवेकानंदांनी खूप गोड उत्तर दिलं. स्वामी विवेकानंदांनी एकच उत्तर दिलं. स्वामी विवेकानंद म्हटले, तुमच्या देशात आणि आमच्या देशात, तुमच्या संस्कृतीमध्ये आणि आमच्या संस्कृतीमध्ये फक्त एकच फरक आहे. तुमच्या देशात आणि तुमच्या संस्कृतीमध्ये आईला सोडून प्रत्येक बाईकडे वासनेच्या नजरेनं बघितलं जातं. काय म्हटले? तुमच्या देशात आणि तुमच्या संस्कृतीमध्ये आईला सोडून प्रत्येक बाईकडे वासनेच्या नजरेनं बघितलं जातं. आमच्या देशात आणि आमच्या संस्कृतीमध्ये पत्नीला सोडून प्रत्येक बाईकडे आईच्या नजरेनं बघितलं जातं. आईच्या नजरेनं बघितलं जातं. त्या देशात तुमचा आमचा जन्म आहे मायबापानं. त्याहून महत्भाग्य मानावं लागेल. शुरांच्या वीरांच्या साधूंच्या संतांच्या पदस्पर्शानं पावन पुण्यभूमी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्म आहे. विशेष म्हणजे संतांनंतर आणि संतांच्या संगतीत जन्म आहे. खरं तर मनुष्य जन्म मिळणं वेगळं आहे, मिळाल्यानंतर कळणं वेगळं आहे, आणि कळाल्यानंतर त्या देहाचं सार्थकीकरण करणं वेगळं. तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला पण कळाला का मायबापांनो? कळाला असता तर बादिकेचा फाटा झालाच नसता. महाराजांनी प्रमाण दिलं, देवी दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बादिकेचा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशे नारायण नासे जीवपण भवरोग. हात दिले कशा करता दिले? कीर्तनात आल्यावर टाळी वाजवण्याकरता नाही, व मग दान धर्म करण्याकरता अजिबात नाही. मग कशा करता? तंबाखू चोळण्याकरता. तोंड दिलं कशा करता? त्या विठ्ठलाचं भगवंताचं भजन करण्याकरता नाही, व मग वाह्यात बडबड करण्याकरता. इथं येतो महाराजां चिंता करत बसतो आम्ही. इथं येतो चिंता कर. माझ्या समोर बसलेले 50% लोक चिंतेत आहे. 50% प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काही गणगणी. प्रत्येक इथं येतो चिंता करत बसतो महाराज. चिंता करायचं कारण काय हो? अहो कीर्तनात बसलेला बाप चिंतेत आहे, कीर्तनात बसलेली आई चिंतेत आहे, कीर्तनात बसलेली सासूबाई चिंतेत आहे, कीर्तनात बसलेली सुनबाई चिंतेत आहे, कीर्तनात बसलेला दादा चिंतेत आहे, कीर्तनात बसलेली ताई चिंतेत आहे. महाराज हाडाची काळ रक्ताचं पाणी केलं. ईदभर करत गावाकडे स्वतःच्या भावाचा 1.5 एकर बांध यांनी कोरला. भावाच्या नावावर जमीन आली, स्वतःच्या नावावर जमीन करून घेतली. इकडे येऊन 3 ताळी प्लॉट बांधला. प्लॉट घेतला आणि 3 ताळी माडी बांधली. वरून एवढी चाल सोडली. ज्या दिवशी एवढी चाल सोडली त्या दिवशी त्याच्या एकूण त्या एक मुलानं त्याच्यावर चाल दाखवली. कीर्तनात बसलेला बाप चिंतेत आहे. कीर्तनात बसलेली मोकळा करा ना. कीर्तनात बसलेली सासू चिंतेत आहे. सासूबाई कीर्तनाला निघाल्या. कुठं चालल्या सासूबाई? चालले बाई कीर्तनाला. चालले बाई कीर्तनाला. मग पिल्लू कोण सांभाळीन? पिल्लू कुत्र्याचं नाही माणसाचं. पिल्लू कोण सांभाळीन? तरी सुद्धा तनफन करून सासूबाई कीर्तनाला आली. कीर्तनात बसलेली सासूबाई चिंतेत आहे. कीर्तनाला बसलेली सुनबाई चिंतेत आहे. काय रोष्टोम नाही ना तिला? काय दिलं तुझ्या बापानं? काय दिलं तुझ्या बापानं? काय दिलं नाही तिच्या बापानं? 3 एकर जमीन विकली तिच्या बापानं. 3 पतपिढ्या काढल्या तिच्या बापानं. चमचे नव्हते, चमचा सगळं दिलं तिच्या बापानं. तरी सुद्धा टोमने तिला. काय दिलं तुझ्या बापानं? काय दिलं तुझ्या बापानं? तिच्या बापानं तुला पेटवायला काडीपेटी दिली नाही, बाकी सगळं दिलं तिच्या बापानं. इथं येतो चिंता करत बसतो. महाराज माझ्या दादाच्या हातात अँड्रॉइडचा मोबाईल आहे. बिघडला त्याचा मोबाईल. चॅटिंग करता करता शेटिंग करतोय माझा दादा. त्याच्या मोबाईल बिघडला ना त्याचा. नीट होत नाही त्याची सेटिंग, म्हणून चिंतेत आहे. ताई बसली 3 महिने झाले. आई सांग ना पप्पाला मोबाईल घेऊन द्यायचा. आई सांग ना पप्पाला मोबाईल घेऊन द्यायचा. पप्पा मोबाईल घेऊन देत नाही म्हणून बसलेली ताई चिंतेत आहे. पण मला सांगा चिंता करायचं कारण काय? येताना काय आणलं का आपण? बोला. जाताना काय न्यायचं? बोला मावशांनो. येताना काय आणलं? जाताना काय न्यायचं? मागच्या महिला मंडळ बोडा नाही तर मी डोकंच फोडीन तुमच्या पुढे. बोला. येताना काय आणलं? जाताना काय न्यायचं? चुकीचं आहे मायबाप. येताना घेऊन आलो संचित प्रारब्ध आणि जाताना घेऊन जायचंय कर्म. साधी गोष्ट आहे मायबापांनो. ज्या भगवंतानं तुम्हाला जन्माला घातलं त्यावेळेस दात दिले नाही, जाताना ठेवले नाही. साधी गोष्ट आहे बरं. आईच्या पोटातून बाळ बाहेर आलो, आजीनं मांडीवर घेतलं. ज्या फडक्यात ज्या कापडात गुंडाळलं त्याला किस्सा असतो का हो?
आणि जाता ज्याच्यात गुंडाळून जाणार आहोत त्याला खिस्सा असतो का? मग मधले खिसे आम्ही का मारतो? आयुष्यभर चिंता, चिंता से घटे चतुराई, घटे रूप और ज्ञान, चिंता बडी अभागनी, चिंता चिता समान. चिंता करायची, या देहाची चिंता करा. तुम्ही फक्त एक काम करा, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. कीर्तन कसं आहे? कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एक लक्षात घ्या माय बापानो, कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नाहीये. अहो कीर्तनात सुद्धा लोकांना विनोद पाहिजे हो. विनोदाशिवाय लोकांना जमतच नाही. अहो चालताना विनोद आहे, बोलताना विनोद आहे, घरात विनोद आहे, दारात विनोद आहे. विनोदाच्या नादात घरातली प्रगती पळाली, पण तरी सुद्धा माणूस ध्यानावर यायला तयार नाही महाराज. नुसते विनोद पाहिजे असते, नुसते विनोद पाहिजे असते. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचा विषय. कीर्तन म्हणजे आत्मा आणि परमात्माची भेट घालून जीवाचा आणि शिवाचा ऐक्य साधत अंतःकरणामध्ये असणारं विषयरूपी तण ज्या ठिकाणी जळलं जातं त्याचं नाव कीर्तन आहे, त्याचं नाव कीर्तन आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, कथा असो, कीर्तन असो, व्याख्यान असो, सत्संग असो, आपल्या लेकरांना कथा, कीर्तन, व्याख्यान, सत्संगाला घेऊन येत चला. सध्या आम्ही एक धबाडका उठवला आनंद बाबा, एकच धबाडका. काय? मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली, मुलं बिघडली. खरंच मुलं बिघडली का हो? मुलं जर बिघडली असती तर बघा नाही, छोटे छोटे मुलं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आले असते का? मुलं जर बिघडली असती तर आता हे बघा ना, हे मुलगा माळकरी दिसतंय, त्याच्या डोक्याला भगवंता इथं गंध आहे. मुलं बिघडली असती तर मुलं कीर्तनाला आली असती का? कशावरून म्हणता मुलं बिघडली? लहान तोंडी मोठा घास घेतो, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जाणीवपूर्वक एक विधान करतो, मायबापांनो मुलं नाही बिघडली, मुलावर संस्कार करणारी आईबाप कुठं तरी भरकटली. म्हणून म्हणावं लागतं मुलं बिघडली, मुलं बिघडली. आमचं कसं झालं? मम्मी रम्मी खेळायला लागली आणि पप्पा पबजी खेळायला लागला. मम्मीचा मॉम, पप्पाचा पॉप, आणि त्यात पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आम्हाला कळायला तयार नाही. आमची तरुण पिढी पागल झाली, पागल, नको त्या गोष्टी करायला लागली. याचं कारण फक्त एकच, आईची मम्मी झाली. किती गोड शब्द आहे बरं आई, किती गोड शब्द आहे. मी विचारणार नाही माय मावल्यानो, इथं बसलेल्या किती माय मावल्या आहेत तुमचे लेकरं तुम्हाला आई म्हणतात. महाराज धर्माला ग्लानी आली, यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. आनंद वाटलाय माय बापांनो. धर्माला ग्लानी आली आहे, धर्म संकटात सापडलाय. कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे, कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे. महाराज लेकरांना कधीतरी जवळ घ्या, लेकरांना कधीतरी जवळ घ्या, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा आपल्या लेकराला. पाठीवरून हात फिरवा. काय आहे संत, काय आहे ग्रंथ, काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला. ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत, ग्रंथ, भगवंत कळतील त्या दिवशी तुमचा मुलगा लखोपती, करोडपती अजिबात होणार नाही. नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो, म्हातारपणे वृद्धाश्रमात जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. संपत्ती कमवण्याच्या फंद्यात पडूच नका. खरी संपत्ती आहे तुमची संतती. तुम्ही संतती कमवा, संपत्ती आपोआप घर भरवेल, आपोआप घर भरेल. कधीतरी लेकराला जवळ घ्या माय मावल्यानो. आज धर्माला ग्लानी आली आहे, धर्म संकटात सापडलाय. आज आमची ताई कॉलेजला जायला लागली, हिंदू म्हणून जन्माला आली, पण ताईच्या हातात बांगड्या नाही, कोण जबाबदार आहे? अरे हिंदू म्हणून जन्माला आली, कपाळाला टिकल्या नाही, कोण जबाबदार आहे? आज अन्याय, अत्याचार, अधर्म वाढत चाललाय, कोण जबाबदार आहे याला? आई 3 महिने झाली मुलगी घरी आली, डोळ्याला पाणी आणलं, सांगितलं आई माझ्या ऑनलाईनचा अभ्यास चालू झाला, सगळ्या मैत्रिणींना मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल नाही ग, सांग ना पप्पाला. काय केलं आई तू? आपल्या नवऱ्याजवळ गेली, डोळ्यात पाणी आणून सांगितलं अहो काही करा पण आपल्या दीदीला मोबाईल घेऊन द्या. 18 विश्व दारिद्र्य पै पै करणारा बाप नाही बापाकडे पैसे. काय करावं त्या बापानं? या मित्राकडे जा, द्या ना मला पैसे, मी देतो ना 2 महिन्यानं. त्या मित्राकडे जाय, द्या ना मला उसने, देतो ना मी पैसे. 10-12 मित्राकडे फिरला पण कुठंच त्याला पैसे मिळाले नाही. एका मित्राला क्यू आली, कशाला पाहिजे रे पैसे? अरे काय नाही रे, माझ्या लेकराचा ऑनलाईनचा अभ्यास चालू झाला, मोबाईलची गरज आहे, पैसे नाही मला, 3 महिन्यानं येणार आहे, मी पै पै फेडन. मित्रानं सांगितलं दादा एक काम कर, मी 15,000 रुपये तुला एका ठिकाणी व्याजानं घेऊन देतो, चालेल? चालेल. गेलं व्याज तरी चालेल. 15,000 रुपये बापानं व्याजानं घेतले. मोबाईलच्या दुकानात गेला, 15,000 रुपयाचा मोबाईल घेतला. आई मोबाईल आणून तुझ्या हातात दिला. तू दीदीला जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि 15,000चा मोबाईल हातात देत सांगितलं बेटा राब राब. राबला बरं तुझा बाप?
पैसे नव्हते तुझ्या बापानं, तुझ्या बापाकडे पैसे नव्हते, 15,000 रुपये व्याजानं काढले तुझ्या बापानं आणि हा मोबाईल तुला दिला. पण बेटा हे 500 रुपये घे, मोबाईल उघडू नको, मोबाईलच्या दुकानात जा, त्याला भारी काच लाव. का ग आई? अगं मोबाईल पडला ना, काच फुटली तरी चालेल पण मोबाईलला काही झालं नाही पाहिजे. माग 300 रुपयाचं बॅक पॅनल आहे, भारी लाव. का ग आई? मागून मोबाईल पडला ना तर फुटला नाही पाहिजे. काळजी घे बेटा मोबाईलची. केवढ्याचा मोबाईल दिला? 15,000 रुपयाचा मोबाईल दिला आणि 15 वेळेस लेकराला सांगितलं बेटा मोबाईल पडला तर फुटला नाही पाहिजे. राब राब राबला तुझा बाप, कष्टाचा पैसा आणला आणि तुला मोबाईल दिला. 15,000चा मोबाईल दिला आणि 15 वेळेस सांगितलं. पण तीच लेकरू ज्या वेळेस कॉलेजला जातं, हातात बांगड्या नाही, कपड्याला डोक्याला टिकली नाही, छोटे छोटे कपडे घालून लेकरू जातं. अरे संस्कृती उघडी पाडत मुलगी निघाली, तिला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरून का नाही सांगितलं बेटा? भगवंतानं तुझ्या आईनं बापानं सुंदर शरीर दिलाय, तू का त्याला उघडं ठेवते? हे का सांगितलं नाही? ज्या दिवशी अशी माय माऊली आपल्या लेकराला समजून सांगेल त्या दिवशी अन्याय नावाची गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीत घडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ही काळाची गरज आहे. नाही उगाच महावैष्णव ज्ञानोबा माऊली जन्म घेत नाहीच अवतार घेतला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी. अहो तसे डोहाळे माझ्या कनकाई मातेला लागले म्हणून जगद्गुरु तुकोबाराई सारखे पुत्र माझ्या कनकाईच्या उदरात जन्माला आले. अहो रुक्मिणी मातेला तसे डोहाळे लागले म्हणून निवृत्ती दादा सोपान काका माझी महावैष्णव ज्ञानोबा माऊली जन्माला आले. डोहाळे लागले माझ्या मासाहेब जिजाऊंना म्हणून तर छत्रपती शिवरायांसारखा पुत्र माझ्या मासाहेब जिजाऊंच्या कुशीत जन्माला आला. डोहाळे कसे डोहाळे लागले? आणि जाता देवाकडं काय मागता हो? आता प्रत्येक जण येईल, रोज जातं गणपती बाप्पाकडं आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात आणि काय मागतात हो? काय मागायचं ऐका. जा त्या देवाकडे, व्हा त्या देवाच्या चरणी नतमस्तक आणि त्या देवाला म्हणावं देवा सौभाग्य कुठं असं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. देवा सौभाग्य कुठं असं त्या जिजाऊ सारखं नशीब असावं. अरे वरदान दे मला माझ्याही पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं, एक बाळ असावं. मागायचंय ना ते मागा जे मागितलं होतं माझ्या मासाहेब जिजाऊने. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हयातपणी जन्म सफल केला, हयातपणी जन्म सार्थकी लावला, अधिकार मिळाला. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी हयातपणी धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थावर मात केली. परिणाम जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. हे जग ज्याच्या सत्तेनं चालतं तो जगाचा चालक मालक भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा निर्गुण निराकाराचा असणारा सगुण साकार रूपानं प्रगट व्हावा म्हणून कधी भामचंद्रावर जावं, कधी भंडाऱ्यावर जावं, कधी घोराड्यावर जावं. अहो त्या भगवान परमात्म्याला आळवण्यासाठी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी 4092 अभंगाची निर्मिती केली. त्याची 28,000 चरण, प्रत्येक चरणामध्ये फक्त तो भगवंत शोधण्याचा अट्टहास. दगडाचे टाळ केले, वृक्षवल्ल्याना सुस्वैरानं आळवायला लावलं आणि जग ज्याच्या सत्तेनं चालतं त्या भगवान परमात्म्याचा शोध घेण्यासाठी 15 दिवस भंडारा डोंगरावर ठाण मांडलं. त्या तुकोबारायच्या भक्तीपुढे देव नमला आणि सगुण साकार रूपानं प्रगट झाला. माझ्या तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याचं डोळे भरून रूप पाहिलं आणि हयातपणे सार्थक भाव अभंगाच्या प्रथम चरणात जन्मालो त्याचे, 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 जन्मालो त्याचे. आजी फळ झाले साचे,
आजी फळ झाले साचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. अभंगाचा विचार केला माय बापानो. अभंग खूप गोडे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जन्म आलो त्याचे या अभंगामध्ये असणारा आजी हा शब्द फार महत्वाचा आहे. आतापर्यंत अनेक वेळा जन्म आलो बहु केला फेरा, पण या अभंगामध्ये असणारा आजी येथे सापडला थारा. जन्म सफल झाला, जन्म सार्थकी लागला. खर तर भगवंताने तुम्हाला हा मनुष्य जन्म दिला, त्याला म्हणतात आदी. त्याला आपण संसार प्रपंच जोडला, त्याला म्हणतो व्याधी. आणि तो संसार प्रपंच मुलाबाळांनी फुलवला, फळवला, बहरवला, त्याला म्हणतात उपाधी. आणि या सगळ्या गोष्टीतून शुद्ध अंतःकरणानं भगवंताचं नामस्मरण करणं याला म्हणतात समाधी. या अवस्थेला संत पोहोचलेले असतात मायबापानं. या संतांच्या जीवनाचा विचार केलाय मायबापानं. फार मोठी क्रांती केली या संतांनी. कुणाला कुणाची जात विचारली नाही, कुणाला कुणाचा धर्म विचारला नाही, कुणाला कुणाचा पंथ विचारला नाही. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केलं आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये विठ्ठल नामाची शाळा भरवली. किती उपकार आहे सांगू संतांचे. ऐका, माणसात बसलेल्या माणसाला माणसातून उठवायचं काम माणसाने केलं. काय म्हटलं मी? माणसात बसलेल्या माणसाला माणसातून उठवायचं काम माणसाने केलं, पण माणसातून उठलेल्या माणसाला पुन्हा एकदा माणसात आणायचं काम जर कुणी केलं असेल, आमच्या संत मांदियाळीनं, आमच्या वारकरी संप्रदायानं केलं. किती मोठे उपकार आहे मायबापान. पण एक सांगतो ऐका, जोपर्यंत संत हयात असतात तोपर्यंत त्यांचं दर्शन कुणी घेत नाही, आणि गेल्यानंतर प्रदर्शन मांडल्याशिवाय मात्र राहत नाही. जोपर्यंत माझे जगद्गुरु तुकोबारा हयात होते कुणी दर्शन घ्यायला गेलं नाही. बाबा महाराज माझ्या तुकोबाराला मंबाजीनं काठीनं मारलं, हो काठीनं मारलं. त्याच तुकोबारायनी म्हणावं आज मंबाजी बुवा नाही आले हो का कीर्तनाला, कळून चुकलं, दुपारी मला काठीनं मारलं, हात दुखत असतील आणि म्हणून कीर्तन आटपलं. आणि माझ्या तुकोबारायनी हातात तेल घेऊन जावं का, सवय नाही हो मंबाजी बुवाच्या हाताला तेल लावलं. किती मोठा अंतःकरण असेल महाराज. विचार केलाय. तुकोबारायांचं थोडस कर्ज झालं म्हणून सावकार गावात आला, तर गावातल्या पाटलाने सांगावा काय, हे तुका आता पुन्हा जर पाटील सावकार या गावात दिसले तर याद राख, गावात राहता येणार नाही. कोपला पाटील गावीची ही लोक, आता मज भीक कोण घाली. काय देतो तुम्हाला मी, काय दिलं सांगा ना. फक्त 2 नाम, राम कृष्ण हरी 2 नाम, रोज सकाळ संध्याकाळ खायला मला गुलाबजाम. काय फक्त एक अभंग पाठ केला होत्या संतांचा, एक माऊलीचा अभंग पाठ केला, एक चरित्र सांगितलं, देवासारखं पुसता हो तुम्ही आम्हाला. पण संतांच्या जीवनाचा विचार केलाय. 7 वर्षाचे होते माझे महावैष्णव ज्ञानोबा माऊली. लहानशी मुक्ताई, सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्ती दादा. आणि यावेळेस विठ्ठलपंत कुठे आहे? यावेळेस विठ्ठलपंत पैठणमध्ये त्या धर्मसभेसमोर, धर्मपीठासमोर हात जोडून उभे होते. धर्म मार्तंड, गणेश भट्टाई, गोपाळ शास्त्री, मृदुल शास्त्री बसलेले आणि हात जोडून विठ्ठल पंतांनी म्हणावं न्याय द्या, न्याय द्या, न्याय करा. का हवा होता हो न्याय? गृहस्थी, संन्यास, गुरुचा उपदेश. आणि विठ्ठल पंत पुन्हा एकदा संसारात येते करते झाले. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता यांचा संसार फुलला आणि 4 फळं लागली. काय नाव ठेवावं बाबा त्या लेकरांचं? नाव ठेवलं निवृत्ती. प्रवृत्तीपासून निवृत्त होतो तो निवृत्ती. ज्ञानाचा अथांग सागर ज्ञानेश्वर. नवे नवे अहो ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर. वैकुंठाला जाणारा मार्ग सोपा करून सांगणारे सोपान काका, षड विकारावर मात केली ती आदी शक्ती मुक्ताई. हात जोडून विठ्ठल पंत धर्म मार्तंडा समोर उभे आहेत. न्याय द्या, माझ्या लेकरांची मुंज होऊ द्या. संन्याशीची काठी जो छल चालवला ना माझ्या लेकरांचा, मायबाप तेवढा बंद करा. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य आहे, पण मी जो अपराध केलाय त्याची शिक्षा माझ्या लेकरांना का देता? मी प्रायचित्त घ्यायला तयार आहे. तुम्हाला सांगाल ते मी करायला तयार आहे. मृदुल शास्त्री उठून उभे राहिले. मृदुल शास्त्री बोलते झाले, तुम्ही केलेला गुन्हा शास्त्रामध्ये त्याला आधार नाही, बरं काहीतरी करा, न्याय करा, प्रायचित्त घ्यायला तयार आहे. तसे मृदुल शास्त्री उठून उभे राहिले. मृदुल शास्त्री बोलते झाले, पंत तुम्ही केलेल्या गुन्ह्याची एकच शिक्षा आहे तुम्हाला, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर पडले, सारं शरीर थरारलं, पायाखालची जमीन सरकली. आणि हात जोडून पंतांनी म्हणावं, मृदुल शास्त्री अहो काय बोलताय तुम्ही? गणेश भट्ट बघा ना काय काय न्याय केलाय मृदुल शास्त्रीनं. देहांत प्रायश्चित्त.
अहो देहांत प्रायचित्त म्हणजे आत्महत्या करायचं सांगताय तुम्ही आम्हाला. मृदुल शास्त्रीनं म्हणावं त्याला आत्महत्या नाही, त्याला देहांत प्रायश्चित्त असेच म्हणतात. पंत म्हणाले माझ्या जाण्यानं जर माझ्या लेकरांची मुंज होत असेल, माझ्या जाण्यानं संन्याशाची काठी म्हणून जो कलंक माझ्या लेकराला लागला तो जर निघून जात असेल ना, तर मी देहांत प्रायचित्त घ्यायला तयार आहे. साष्टांग प्रणिपात केला, आदेशाचा कागद घेतला, अंतःकरण भरून आलं, डोळे बंद केले आणि मोत्यासारखे टप टप थेंब डोळ्यातून ओघळत राहिले. जड अंतःकरणानं विठ्ठल पंत एक एक पाऊल टाकत टाकत आळंदीमध्ये आपल्या सिद्ध बेटेकडे आले. तिन्ही सांजाची वेळ झाली. दिवा बत्ती करून रुक्मिणी माता बाहेर आल्या. पंतांना बघितला, आनंद झाला. लगबगीनं आपल्या ताटीत गेले, 2-4 गाडगे बाजूला केले, 2-3 मडके बाजूला केले. कुठंतरी एवढा एवढा गुळाचा खडा सापडला. फुटका माठ गळक ताट बाजूला केलं, गाडगं घेतलं, पाण्यात बुडवलं, बुडकून गाडगभर पाणी एवढ्या एवढा गुळाचा खडा देत पंतांच्या हातात बाहेरच ताटीच्या हातात ठेवला आणि बोलत्या झाल्या, स्वामी आलात, झाला का निर्णय? पंतांनी होकारार्थी मान हलवली. रडून रडून डोळे लालबुंद झाले. एवढा एवढा चेहरा सुकले, लहानवानी पायानं आलेले रक्तभंबाळ झालेले पाय. आणि रुक्मिणी माता बोलता झाल्या, बाई ग, पंढरीश पांडुरंग परमात्मा पावला, दयाळू येतो, त्यालाच दया आली हो. आणि रुक्मिणी माता धाय मोकळून रडत राहिल्या. पंतांचे डोळे भरून आले, मोत्यासारखे टप 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 थेंब खाली पडायला लागले. आणि रुक्मिणी माता मट्ट दिशी पंतांच्या पायावर पडल्या, धाय बोकळून रडायला लागल्या. रुक्मिणी मातांना पंतांनी उभं केलं, रडू नका रुक्मिणी, शांत व्हा. आणि त्यावेळेस रुक्मिणी माता बोलत्या झाल्या, अहो आज खूप वाईट घडलं, आज खूप वाईट घडलं. आपला ज्ञाना इंद्रायणी स्नान करून निघाला होता, पण त्याच वेळेस लहान लहान 10-12 ब्राह्मणाची मुलं त्या लेकरांनी शेण फेकलं अंगावर. संन्याशाची काठी म्हणून चिडवलं लेकरांना. पुन्हा चिखल घेतला, गाळ अंगावर फेकला, ए संन्याशाच्या काट्या, चिडवलं लेकराला. पण आपला ज्ञाना समजदार हो, लेकरांना एक शब्द सुद्धा बोलला नाही. जाऊ द्या, लेकर ते लेकरच असते. पण शहाणा विसोबासाठी समोरून घोड्यावरून आले, लगाम खेचले, रिकिबीत पाय अटकावला, खाली उतरले, 10-12 पावलं ज्ञानाच्या दिशेने आले, थांबले आणि आवाज दिला, ए कार्ट्या थांब. थांबला ज्ञाना आपला. विचारलं, कुणाचाच रे तू? सांगितलं, काका मी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेचा. कुठं गेला होतास? काका इंद्रायणीकडं. कशाला गेला होतास? काका स्नानाला. आणि त्याच वेळेस संतापला बोलता झाला, लाज बरी नाही वाटली रे कार्ट्या तुला? तुझ्या आई बापन आळंदी बाटवली, तू आता इंद्रायणी बाटवायचा राहिला का रे कार्ट्या? पुन्हा जर एकदा या इंद्रायणीच्या तटावर दिसशील तर याद राख, तंगडे तोडून हातात देईल कार्ट्या तुझ्या. चल चालता हो. काही शब्द बोलला नाही हो. आपला ज्ञाना सरळ चालायला लागला. पण पुन्हा आवाज दिला, ए कार्ट्या, लक्षात आलं का तुझ्या काय सांगितलं? पुन्हा जर या इंद्रायणीच्या तीरावर दिसशील तर तंगडा तोडून हातात देईन तुझ्या. थांबला हो ज्ञाना, वरतून बघितलं, हात जोडले आणि हात जोडून म्हणाला, काका आता पुन्हा कधी 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 म्हणून मी आता इंद्रायणीकडे येणार नाही, कधी येणार नाही. राग आला, संतापला, खाली वाकला, खाली पडलेला दगड घेतला आणि ज्ञानाच्या दिशेनं जोऱ्यात फेकून मारला. कोच पडली आणि गळगळ 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 रक्त ओघळलं. आपल्या ज्ञानाचा आज फार रक्त व्हायला गेलं. धाय मोकळून रुक्मिणी माता रडत राहिल्या आणि पंत समजावून सांगत राहिले, बस रुक्मिणी, आता नाही बस. रुक्मिणी मातेला आनंद झाला, झपझप रुक्मिणी माता चालायला लागल्या. पंताने आवाज दिला, रुक्मिणी थांबा, लेकरांची मुंज होईल. संन्याशीची काठी म्हणून जो कलंक लागला तो निघून जाईल. पण त्यासाठी, आणि थबकल्या रुक्मिणी माता, त्यासाठी रुक्मिणी मला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल ग. देहांत प्रायश्चित्त शब्द कानावर आल्या, भरदिशी माघारी फिरल्या. काय बोलतात स्वामी तुम्ही? देहांत प्रायश्चित्त? हो रुक्मिणी हो, मला ते घ्यावंच लागेल. पण त्याच वेळेस रुक्मिणी माताने म्हणा, तुम्ही का जायचं? मी जाणार. तुमच्यापेक्षा जास्त गुन्हेगार तर मी. 9 महिने 9 दिवस लेकराने माझ्या उदरात ठेवलं. तुम्ही नाही जायचं, मी जाणार. तुम्ही चर्चा झाली आणि शेवटी ठरलं दोघांनीही जायचं. कुठलाच प्रश्न विचारला नाही. पतीची मता अनुसरून पतिव्रता. 4 पावलं दूर गेल्या, थांबल्या, वरतून बघितलं, डोळे भरून आले, रडून रडून डोळे लालबुंद झाले आणि पंतांना म्हणाल्या, का हो
आज शेवटचं लेकरांना गोडाधोडाचं जेवण करू आणि मग निघलं तर चालेल का? पंतांनी होकारार्थी मान हलवली. रुक्मिणी माता ताटीत आल्या. काय स्वयंपाक करू लेकरांना, काय स्वयंपाक करू? त्याच वेळेस 7 वर्षाचे महान वैष्णव ज्ञानोबा माऊली धावत धावत आले. आईला कडकडून मिठी मारली आणि आईला म्हणाले, आई मला खूप भूक लागली ग आज. आई मांड्याचा स्वयंपाक करशील का ग? मला पुरणपोळी खूप आवडते. रुक्मिणी माता मट्ट दिशी खाली बसल्या, कडकडून मिठी मारली. ज्ञान दादाचे पापे घेतले. ज्ञाना मांडे आवडतात बाळा, हाता मांडे करते. डोळे पुसले. ज्ञान दादाला काही कळेच ना. आई आई काय झालं लढायला? अगं सहज म्हटलो मी. नाही नाही ज्ञाना मी आता करते बाळा. आणि रुक्मिणी माता झप 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 स्वयंपाकाला लागल्या. काय अवस्था झाली असेल महाराज, थोडासा विचार करा ना. महाराज ज्यावेळेस आम्ही आई सांगतो ना लोक दाय मोकळून रडतात. ज्यावेळेस आम्ही बाप सांगतो लोक दाय मोकळून रडतात. पण डोळ्यात पाणी तेव्हा आलं पाहिजे ज्यावेळेस समोर संतांचं चरित्र चाललं पाहिजे. ज्यावेळेस संतांचं भगवंताचं चरित्र ऐकून आपले डोळे पाणावतील. समजून चला परमार्थाच्या दिशेनं आपलं पहिलं पाऊल पडलं. धाय मोकळून रुक्मिणी माता रडायला लागल्या. काय अवस्था असेल थोडासा विचार करा. अशी ताटी असेल इथं, अशा रुक्मिणी माता स्वयंपाकाला बसल्या असेल. महाराज बसले ना, अशी लहानशी मुक्ताई बसली असेल. सोपान काका, ज्ञानदादा, निवृत्ती दादा बसलेले असेल. इथं देवाचं देवघर असेल आणि विठ्ठल पंत ताटीच्या समोर त्या आढ्याला टेकून बसलेले असेल. डोळे लालबुंद, डोळ्यातून टप 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 थेंब ओघळत असतील. रुक्मिणी माता स्वयंपाकाला लागल्या. गरमागरम मांडे तयार केले, लेकरांच्या भांड्यात टाकले. लहानशा चिमुडी मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवला, एक घास घेतला आणि चिमुडी मुक्ताईच्या तोंडात भरवला. जेवभर बाळा पोटभर. लहानशी मुक्ताई 5 वर्षाचं लेकलू तोतलं तोतलं बोलणं. आईकडे बघितलं. आई काल लढतेच ग तू? जेव्हापासून बाबा आले, बाबा काही बोलले का ग आई तुला? नाही बाळा. काय झालं ग आई, काल लढतेस? सांगावं लागलं. बाळ स्वयंपाक करता करता डोळ्यात धूर गेला ना, म्हणून डोळे भरून आले बाळा. जेव्हा तुम्ही एक एक घास स्वतःच्या हातानं भरवला, कळून चुकलं रुक्मिणी मातेला. आता हा घास शेवटचा माझ्या लेकरांच्या मुखात. डोक्यावरून हात फिरवला. धाय बोकळून रडत राहिल्या. पदरात तोंड खूप असलं. लेकरं जेवली. लेकरांचं जेवण झालं. 4 घास रुक्मिणी मातेनं खाल्ले, 4 घास विठ्ठल पंतांनी खाल्ले. का? रुक्मिणी मातेनं खावं म्हणून पंतांनी खाल्ले आणि पंतांनी खाल्ले खावं म्हणून रुक्मिणी मातेनं खाल्ले. बरीच रात्र झाली. लेकरांना जवळ झोपवलं पण पंतांना झोप नाही. मिनमिनचा दिवा चालू आहे. सारखं पंतांचं लक्ष एकटक फक्त त्या दिव्याकडं. लहानशा रुक्मिणी माता त्या लहानशा आदिशक्ती मुक्ताईला थापडत थापडत झोपी घालत होत्या. झोप नव्हती त्यांना. डोळ्यातून सारखे टप टप थेंब त्या उशीवर पडत होते. त्याच वेळेस पंत मिनमिनचा दिवा घेतला, दिवा वर केला, पण सारखं लक्ष लहानशा आदिशक्ती मुक्ताईकडं. का? बापाचा सगळ्यात जीव जास्त तर लिखित असतो. असं वाटावं जावं घ्यावं त्या मुक्ताईला, माराव्या कडकडून मिठी घ्यावे पापे, घ्यावं जवळ ज्ञानोबाला, फिरवावा डोक्यावरून हात, घ्यावे पापे सोपानाचे, धरावा हात निवृत्तीचा, ओढावं बाहेर आणि सांगावं समजून, निवृत्ती ए बाळा निघालो रे आम्ही आता. या लेकराची आई तू हो, या लेकराचा बाप तू हो. औंढा गिळला, बाहेर निघाले. धाय बोकळून रडले. डोळ्यात पंचा, तोंडात पंचा घातला, स्वतःला सावरलं, आतमध्ये आले. दिवा घेतला, दिव्याची वात वर केली, शाई घेतला, बोडू घेतला, टाकात बोडू बुडवला, भरभर भरभर 2 पत्र. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं लिहिलं आपल्या लेकरांसाठी. पत्राची घडी केली, देवाऱ्यात पत्र ठेवले, साष्टांग प्रणिपात केला, उद्गारते झाले. पांडुरंगा परमात्म्या सांभाळून घे रे माझ्या लेकराला, माझ्या लेकराची आई तो हो, माझ्या लेकराचा पिता तू हो. सावरलं आणि हळूच जडांत करणानं रुक्मिणी मातेजवळ आले, सहस्पर्श केला. रुक्मिणी उठा, जायची वेळ झाली. आणि त्या स्पर्शानं रुक्मिणी माता थरारल्या, उठायला लागल्या, पण मुक्ताईचा हात अंगावर. परत हात बाजूला केला, थोडस थापडलं, पुन्हा उठायला लागल्या, पुन्हा हात अंगावर. मायबापांनो, जगातली पहिली आई आहे आपल्या लेकरांना लेकरांच्या सुखासाठी झोपेत टाकून देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाणार. थापडलं, रुक्मिणी माता उठल्या, ताटी बंद केली, पंत पुढे चालू लागले, रुक्मिणी माता मागं चालू लागल्या, पंत पुढे चालू लागले, रुक्मिणी माता मागं चालू लागल्या. आणि चालता चालता समर्पित करून दिलं त्या इंद्रायणीमध्ये. का? फक्त लेकरांच्या डोक्यावर सुखाचं छत्र नांदावं. संन्यासाची कार्टे, संन्यासाची कार्टी, छळ चाललाय ना, हात थांबावा.
दुसरा दिवस उजाडला. आदी शक्ती मुक्ताई उठली, बघू लागली आई कुठे, बाबा कुठे, आई कुठे, बाबा कुठे. पण कुठं आई दिसत नाही, कुठं बाबा दिसत नाही. चिमुरडी मुक्ताई. पण त्याच वेळेस तिघ भावंड उठले. धाय मोकळून रडणारी मुक्ताई पाहिली. आणि त्याच वेळेस आदी शक्ती मुक्ताईनं म्हणाव, दादा सकाळ झाली रे, झुंजू गुंजू झाली, कशाला सालवण केलेलं असायचं, आज काही दिसत नाही, ना धूप आहे ना दीप आहे, काहीच दिसत नाही, कुठे माझी आई. ज्ञानानं म्हणाव, आई हसल ग कुठं तरी मुक्ता, आई दिसत नाही. धावत धावत गेली. ए दादा कुठे रे बाबा. मुक्ता, मी शोधतो, थांब. धाय मोकळून रडायला लागले, मला आई पाहिजे दादा, मला बाबा पाहिजे दादा, शोधा आईला, शोधा बाबाला. धाय बोकळून रडत निघाली. चार भावंड चार दिशेला गेले, सर्वत्र शोधाशोध झाली, पण कुठंच आई सापडली नाही, कुठंच बाबा सापडले नाही. शेवटी सगळी लेकरं घरात आली, देवाऱ्याजवळ गेली. बघता बघता पत्र सापडलं, कळून चुकलं. आपल्यासाठी आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, जवळ घेतलं. निवृत्ती दादानं लेकराला समजावून सांगितलं, मुक्ता आपली आई गेली, सोपाना आपली आई गेली. धाय मोकळून रडणारी मुक्ताई ज्ञानदादांना जवळ घेतली आणि रडता रडता माऊलीनं सांगितलं, मुक्ता तुला जर आईची आठवण आली ना, माझ्या गळ्यात पडून रड. 7 वर्षाच्या ज्ञानोबा माऊली 5 वर्षाच्या मुक्ताईला समजून सांगतायत, मुक्ता तुला जर आईची आठवण आली ना तर माझ्या गळ्यात पडून रड, आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादा बाप म्हणून आपल्याला जीव लावेल, बाप म्हणून जीव लावेल. अहो या समाजानं माझ्या ज्ञानोबा माऊलीची माऊली हिरावून घेतली, पण तीच अनाथाची माय माझी महावैष्णव ज्ञानोबा माऊली माझी माऊली झाली. आज आम्ही समाधी सोहळ्याला जातो महाराज, 6 लाख भाविक असतात, 6 लाख, पण प्रत्येकाचं एकच नाव, माऊली माऊली माऊली. अहो चोराला सुद्धा लोक माऊलीच मानतात. हो चोर चोरी करून चालला ना तरी सुद्धा आम्ही म्हणतो, माऊली प्रसाद घेतला का, तो खिशाला हात लावतो, हो हो घेतला घेतला. काय त्याग आहे महाराज. संतांच्या जीवनाचा विचार केला, माझी संकल्पित वेळ संपली. 7 दिवस महावैष्णव ज्ञानोबा माऊलीचं चरित्र डोळ्यासमोर प्रसंग मांडत असताना काय असावं. 7 दिवस माऊलीची कथा आम्ही करतो, तुकोबारायांची 7 दिवसाची कथा करतो मायबापानो. आणि खऱ्या अर्थानं जेवढा त्याग संतांना झाला तेवढा त्याग आपल्या जीवनात कधीच झाला नाही. जर जीवनामध्ये वाटलं बस हे संपून द्यायचं, नको हे जीवन, फक्त माऊलीचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा, जीवनात कधी आत्महत्या करणार नाही. माझ्या तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा तसा प्रसंग आला ना प्रसंग. समाजानं छळलं ना माझ्या तुकोबारायांना, पण त्यावेळेस तुकोबाराय म्हणले, आता दिसो नाही जना ऐसे करा नारायणा. आणि मग स्वप्नात येऊन बाबाजीनं साक्षात्कार केला. बाबाजी आपुले सांगितले नाव, मंत्र दिला रामकृष्णारी. कोण आहात तुकोबाराय, उठा. स्वप्नात सत्यमय ज्ञानाचा शोध झाला आणि बघता बघता बोल्होबा पुत्र ते जगद्गुरु तुकोबा हा तुकोबारायचा प्रवास झाला. तुमचा आमचा माथा ठिकाण्यावर राहावा म्हणून गाथ्याची निर्मिती झाली. आणि मग साधकाने विचारलं, का हो तुकोबाराय हे कसं जमलं. मग तुकोबाराय सांगतात, तुम्ही सांभाळलेले संती भय निरसली खंती विठोबा. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आल्याचा सार्थक भाव हयातपणी वर्णन करतात. जन्म आलो त्याचे आजी, फळ झाले साचे. या जन्मामध्ये माझा जन्म सफल झाला, जन्म सार्थकी लागला. कशामुळे, सकल संत मांद्याळीनं सांभाळ केला. आणि एकदा की सांभाळ केला म्हणजे जीवनाला कृतार्थ भाव लाभत असतो. कृतकृत्य झालो का, आता इच्छा केली ते पावलो. एकदा की इच्छा पूर्णत्वास गेल्या की मग खऱ्या अर्थानं काळ सुद्धा त्यांचं काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कशामुळे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या आईवडिलांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करतो.
बोलण्याच्या ओघात काही चुकीचं गेले असल्यास माझं मला परत द्या, चांगलं असेल ते आपण नक्की घेऊन जा माय बापानं.